नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलो आहोत कोकणामध्ये, म्हणजे कोकणातच चाललो आहे. सो कोकणातले असे काही स्पॉट्स आहेत जे खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यातले काही हिडन स्पॉट्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला जरूर सांगा तुम्हाला कसे वाटले हे स्पॉट्स आहे. तुम्ही कधी कोकणात जाल तेव्हा हे स्पॉट्स इन्क्लूड करा. तर आम्ही पहिल्या स्पॉटला आलेलो, दॅट इज नापणे ग्लास ब्रिज. खाली असं वाहतं पाणी आणि वरून सुंदर असा ग्लास ब्रिज त्यांनी तयार केलेला आहे. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघालच. ही त्याची एंट्री आहे, तिथून आपण एंट्री करतो. रिसेंटलीच त्यांनी हा ग्लास ब्रिज बांधलेला आहे, त्याच्यामुळे टुरिस्ट लोक खूप अट्रॅक्ट होतात या ब्रिजला. ॲट ए टाइम 25 लोक अलाउड आहेत या ब्रिजवरती. लोक इथे फोटोज काढायला, सेल्फीज काढायला येतात. सुंदर असे फोटोज येतात कारण बॅकग्राऊंड इतकं सुंदर आहे नेचर्स ठिकाणी. आम्ही खूप सारे फोटोज काढले, सेल्फीज काढले, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. सो आवर नेक्स्ट स्पॉट इज कुणकेश्वर मंदिर. हे मंदिर समुद्रकाठी आहे आणि अप्रतिम असा व्ह्यू दिसतो. तुम्ही कॅमेरामध्ये व्हिडिओमध्ये बघू शकता. आत मंदिरात कॅमेरा अलाउड नाही आहे आणि हे भगवान शंकराचं मंदिर आहे. नक्की विजिट करा कधी आलात तर. सो द थर्ड स्पॉट इज पोखरबाव गणेश मंदिर. हा एक ट्रू हिडन स्पॉट आहे कोकणातला. गणपती मंदिर आहे इथे आणि गणपती मंदिरापासून खाली आपण उतरलो की हा रस्ता जातो डायरेक्ट बॅकवॉटरला. हे अखंड बॅकवॉटर आहे आणि पाणी इतकं स्वच्छ क्रिस्टल क्लिअर आहे की खालचा तळ दिसतो आपल्याला. इथे छोटे छोटे मासेसुद्धा आहेत, तुम्ही पाहू शकता. फ्रीमध्ये तुम्हाला स्पा होतो. इतका सुंदर स्पॉट आहे. मंदिरासोबत तुम्ही हा स्पॉटही एन्जॉय करू शकता. खूप कमी लोकांना माहिती आहे हा स्पॉट. तुम्ही पाहू शकता व्हिडिओजमध्ये आणि फोटोजमध्ये. नक्की विजिट करा कधी आला. सो आमचा फोर्थ स्पॉट आहे देवबाग बीच. बीच व्ह्यू हॉटेल फॅन्टासीला राहिलो. एक नंबर व्ह्यू. आमच्या रूममध्ये समुद्र दिसत होता. डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच हॉटेलबद्दल. आम्हाला रूम अराउंड 4000 रुपीजला पडली 1 नाईट स्टेसाठी. रूम्स पण खूप नीट अँड क्लीन. सर्विस तर इतकी फास्ट आहे त्यांची. किचन त्यांच्यात इन्क्लूड असल्यामुळे तिथेच आम्ही त्यांचं डिनर केलं. जेवणही कोकणी स्टाईलने अप्रतिम. हा आणि त्यांचा ब्रेकफास्टही पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे. सो सकाळी आम्ही ब्रेकफास्ट करूनच इथून चेकआउट केलं. तुम्ही पाहू शकता की सुंदर असा देवबाग बीच आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही. सो आम्ही चेकआउट करून नेक्स्ट स्पॉटला निघालो दुसऱ्या दिवशी. आणि आमचा नेक्स्ट स्पॉट आहे धामापूर सातेरी देवी मंदिर. सुंदर असा स्पॉट आहे. कोकणातला हा अननोन हिडन स्पॉट आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे. मंदिराशेजारी एक सुंदर असं लेक आहे. तिथे आधी बोटिंगहीच व्हायच्यात पण आता त्यांनी बंद केलं आहे. आपल्या मराठी मूवी दशावतारचं शूटिंगही इथे झालं आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे. छोटंसं गाव कोकणातलं पण इतकं सुरेख आहे की बघत राहावं असं वाटतं. निसर्गमय असं वातावरण आहे तिकडे आणि फोटोज आणि शूटिंगसाठी तर खूप सुंदर जागा आहे. पाठचा व्ह्यू तर इतका सुरेख येतो. तुम्ही पाहू शकता व्हिडिओजमध्ये की आम्ही फोटोज किती सुंदर काढले आहेत. सो आमचा नेक्स्ट स्पॉट होता लक्ष्मीनारायण मंदिर, वालावल लेक. ॲप्रॉक्स 700 ते 800 वर्षापूर्वीचं मंदिर आहे
आणि आतलं इंटिरियर तुम्ही बघू शकता की किती कोरीव आणि खूप सुंदर असं केलं आहे त्यांनी. मूर्तीही तेवढीच जुनी आहे. नवरात्र उत्सव खूप मोठ्याने साजरा करतात इथे आणि हा ॲक्च्युली एक ट्रू हिडन स्पॉट आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे हा स्पॉट. मंदिराच्या शेजारीच वालावल लेक आहे जिथे इतका सुंदर व्ह्यू आपल्याला मिळतो. प्लस बोटिंगही होतात तिथे आणि इतकं छान वाटतं. निसर्गमय वातावरण आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर हे आहे कोकणातले अंडररेटेड अनरेकग्नाइज्ड हिडन स्पॉट्स. जर तुम्ही कोकण ट्रिप प्लॅन करत असाल तर नक्की ह्या स्पॉट्सला व्हिजिट करा. जरा नेहमीचे स्पॉट्स बाजूला ठेवून ह्या स्पॉट्सला व्हिजिट करा आणि मला नक्की कळवा किंवा कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ह्या स्पॉटला व्हिजिट केला आहे म्हणून. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. टेक केअर.